मंडळी, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सध्याचं हे जग आहे ते डिजिटल युगाकडे वळताना पाहायला मिळते आणि अशातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिजाऊच्या माध्यमातून ठाण्यातील मानपाडा येथे या ठिकाणी सुरू आहे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण सध्या मानपाडा परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय की लाखो रुपयांचे जे कॉम्प्युटर कोर्सेस जे आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे मोफत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मोफत प्रशिक्षण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून या संपूर्ण भव्य दिव्य वास्तूची जी उभारणी करण्यात आली आहे, त्यासोबतच माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या संकल्पनेतून ही जी लायब्ररी आहे ती सुरू करण्यात आली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांकरता मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो की यामध्ये विविध कोर्स असतील, लाखो रुपयांचे जे कोर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे मोफत दिले जात आहे। आणि विद्यार्थी वर्ग आपण पाहतोय की विद्यार्थी वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेला पाहायला मिळतोय। प्रत्येक जण काहीतरी नवीन शिकण्याच्या प्रयत्नात आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी विविध कोर्सेस आहेत, त्यामध्ये काही टायपिंग आहे किंवा काही AI जनरेटेड गोष्टी आहेत। यासोबतच स्पर्धा परीक्षासाठी ज्या गोष्टी असतात त्या देखील आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे मोफत उपलब्ध होत आहेत। लाखो रुपये जे खर्च करून बाहेर खूप मोठी फी आकारली जाते, परंतु या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये आपण जर पाहिलं तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण संगणक कोर्सेस जे आहेत ते मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी प्रशिक्षक अभिजित सर आहेत। सर, ठाणे लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। काय सांगाल, लाखो रुपये खर्च करून कोर्सेस सुरू असतात, पण आपल्याकडे आपण पाहतोय की पूर्णपणे मोफत जे आहे ते कॉम्प्युटर ज्ञान जे आहे विद्यार्थ्यांना दिले जाते, तर काय माहिती द्याल त्याबद्दल? आपण आता ज्या वास्तूमध्ये उभे आहोत, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व येथील आपल्या स्थानिक नगरसेविका मीनाक्षीताई शिंदे यांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभी आहे इथे। आणि आपल्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक आपले निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या वास्तूमध्ये कमीत कमी 10 ते 12पेक्षा अधिक उपक्रम आपण इथे राबवतोय। म्हणजे सकाळी तुम्ही योगा क्लासेस म्हणा, त्यानंतर 1ली ते 10वी त्या मुलांसाठी आपण इथे अभ्यासिका चालते, त्यानंतर आरी वर्क, झुंबा क्लासेस, संगणक प्रशिक्षण, तसेच इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस आपण आता इथे चालू करतोय। असे विविध प्रकारचे कोर्सेस आता सध्या इथे चालू आहेत। त्यापैकी आता आपल्या बघता तुम्ही की संगणक प्रशिक्षण चालू आहे आपल्याकडे। आपल्या इथे बेसिक आपण मुलांना टायपिंगपासून वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटपासून टॅलीपर्यंत असे विविध कोर्सेस त्यांना घेतो। बेसिकली उद्दिष्ट हाच आहे की येथील स्थानिक जे गरीब मुलं आहेत ज्यांना की तुम्ही बघा असाल की आपण प्रायव्हेट अशा कम्प्युटर कोर्सेसमध्ये गेलो क्लासेसमध्ये, तर तिथे कमीत कमी मुलांना 5 ते 6 हजार रुपये एक बेसिक कोर्स जरी करत असेल तरी त्यांना पे करावे लागतात। पण हेच कोर्सेस आपण मुलांना इथे मोफत देतोय की जेणेकरून त्यांचा बेस पक्का व्हावा। उद्या त्यांनी कुठे जॉब करण्यासाठी गेले किंवा कुठे कंपनीतही गेले तर त्यांना कम्प्युटर नीट हाताळता आला पाहिजे। कारण आताच्या युगामध्ये संगणक ही अशी गोष्ट आहे की कुठल्याही तुम्ही कंपनीत जावा की कुठलाही बिझनेस करा, कुठलाही व्यवसाय करा, त्यात तुम्हाला संगणक येणं हे थोडंसं बेसिक झालेलं आहे, काळाची गरज झालेली आहे। त्यामुळे आणि मुलंही खूप उत्साहाने येत आहेत। असं नाही की मुलंच येत आहेत, येथील महिलाही खूप उत्साहाने इथे सहभाग घेतात। महिलांनी पण दररोज कंटिन्यू येतात, ते असं नाही खाडा करतात, दररोज डेली येतात, शिकत आहेत। आम्हालाही खूप त्यांना शिकवण्यासाठी म्हणजे आम्हाला पण तेवढा उत्स्फूर्त येतो की डेली येतात। त्यामुळे नक्कीच इथे मोफत प्रशिक्षण सर दिलं जातच आहे। तर खेड्यापाड्यासह शहरी भागातनं देखील मुलांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो। तर या सगळ्या याच्यामध्ये सक्सेस रेशो आपला कसा आहे आणि मुलांच्या काय प्रतिक्रिया येतात? मुलांचं ॲक्च्युली भरपूर प्रकारे मुलं पॉझिटिव्हली घेतात। कारण कसं आहे, शहरी भागात गावापेक्षा खेड्यापेक्षा ना शहरातल्या मुलांना संगणक प्रशिक्षणासाठी जास्त पण घरची परिस्थिती म्हणा किंवा आर्थिक परिस्थिती त्यांची, त्यामुळे काही मुलांना नाही घेता येत सहभाग त्यामध्ये कम्प्युटरच्या क्लासेसमध्ये। तर ह्यामुळे ना भरपूर कारण हा जो तुम्ही विभाग बघितलात ना, तर हा मोस्टली झोपडपट्टी विभाग आहे। येथील मुलांना फीससाठी वगैरे थोडंसं घरून प्रेशर नाही होत, त्यांना नाही भेटत, त्यामुळे फ्रीमुळे भरपूर मुलं घेतात सहभाग आणि शिकतात हळूहळू। नक्कीच। आणि सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडतात, प्रत्येक जण 10वी नंतर कुठेतरी डिप्लोमा म्हणा किंवा काही ना काहीतरी नवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न करतो, तर आपल्या माध्यमातून मोफत अशी संधी मिळतेच आहे विद्यार्थ्यांना। त्यासोबत तुम्ही उल्लेख केला की महिलांना सुद्धा या ठिकाणी रोजगाराची हमी दिली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल? माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कसं आहे मोस्टली 10वी 12वीचे आता विद्यार्थ्यांचे पेपर झालेत, तर मुलं काय घरीच बसतात किंवा गावाला जातात। तो 2-3 महिन्याचा रिझल्ट लागेपर्यंत पिरियड असतो। त्यामध्ये मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन की तुम्ही आपल्याला ठाण्यामध्ये अशा 3 ते 4 कम्प्युटरचे आपले सेंटर्स आहेत
तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि 3 महिने तुमचे वाया घालू नका. बेसिक का होईना पण तुम्ही कम्प्युटरचं नॉलेज घ्या, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कुठेही जॉबसाठी जाल तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि महिलांसाठी सांगेन तर महिलांसाठी पण कसं आहे, आजकाल महिला पण जॉब रेशिओ महिलांचा भरपूर वाढला आहे, त्यामुळे त्याही येतात आहेत, काही हरकत नाही. त्यामुळे त्यांचा पण सहभाग जास्त आहे या मुलांसाठी. नक्कीच या लाईव्हच्या माध्यमातून आपण सध्या या मोफत प्रशिक्षण केंद्रामध्ये आहोत, संगणक मोफत प्रशिक्षण केंद्रामध्ये. काही आपल्यासोबत विद्यार्थी देखील जोडले गेले आहेत. आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना या ठिकाणी कसं वाटतं, ते कोणता कोर्स या ठिकाणी करतात आणि त्यांची प्रतिक्रिया काय ते जाणून घेणार आहोत. मॅडम, काय सांगाल, तुम्ही कोणता कोर्स शिकत आहात आणि इथे तुम्हाला कशा प्रकारचा अभ्यासक्रम असू द्या किंवा तुम्ही कसं या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आणि पूर्णपणे मोफत मिळतंय त्याबद्दल काय सांगाल? ओके, माझं नाव अर्चना कोळे आहे. आमच्या इथे 3 फेब्रुवारीपासून विविध प्रकारचे मोफत कोर्सेस सुरू झाले आहेत जिजाऊ संस्थेमार्फत. निलेश सांबरे सरांनी आम्हाला हे मोफत क्लासेस दिलेले आहेत, ज्याने आम्ही इथे क्लासेसला येऊ शकतो, वेगवेगळे कोर्स शिकू शकतो. तर इथे मी कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये बेसिक आणि टॅली असा कोर्स लावलेला आहे आणि असलेले शिक्षक खूप चांगल्या प्रकारे समजवतात. आता आम्ही गृहिणी आहोत, न शिकलेले असल्यामुळे पटकन ते शब्द आम्हाला लक्षात येत नाहीत, पण न चिडता जे शिक्षक आहेत ते व्यवस्थित समजवतात, 4-5 वेळा सांगतात आणि खूप सुंदररित्या करू शकतात. सगळं छान प्रकारे डिक्टेट करतात. जे आम्हाला वर्ड्स येत नाहीत तेही वर्ड्स छान प्रकारे समजवतात. पहिलं मला काहीच नॉलेज नव्हतं त्याचं, पण आता मी छान प्रकारे टायपिंगही करू शकते. हे याच्यासाठी की उद्या घराला हातभार लावण्यासाठी. बाहेर आपण बघतो की आता आपण किराणा माल घ्यायला जातो, तिथेही बिलिंग वगैरेला कॉम्प्युटर वगैरे आहेत, मग तिथेही आम्ही जॉब करू शकतो. असं आमचं पण एक आहे की घरकाम न करता आम्ही एक स्टेप पुढे जाऊन आमच्या मुलांसारखं कॉम्प्युटर वगैरे असं चालू होतं, 2 पैसे कमवू एक स्टेप म्हणून. आता आम्हालाही ते आमच्या वेळेला शिकायचं होतं, पण घराच्या जबाबदारीमुळे किंवा पैशाच्या टंचाईमुळे आम्हाला शिकता आलं नाही तेवढं. पण आता जर हे निलेश सांबरे सरांनी जिजाऊ संस्थेमार्फत हे जे मोफत क्लासेस आम्हाला अवेलेबल करून दिले, त्यांचे सुवर्ण संधी घेऊन आमचं जे स्वप्न कुठेतरी अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्हाला खूप छान प्रकारे आम्हाला इथे सहकार्य दिलं जात आहे. नक्कीच तुम्ही सांगितलं की एक स्टेप तुम्ही कुठेतरी पुढे आला आहात. तुमच्यासारख्या अनेक अशा महिला आहेत की ज्यांना आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहायचंय, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. तुम्हाला तर ही संधी मिळाली आहे. आपल्या लाईव्हच्या माध्यमातून इतर गृहिणींना तुम्ही आपल्या माध्यमातून काय सांगा? हां, आता जसं आम्ही हा कोर्स इथे आलो बघितला, तर मला सगळ्या महिलांना ही विनंती करायची आहे, भले तेव्हा तुम्ही शिकला नाही किंवा अजून तुम्ही शिकलाही नाही, अनपढ आहात, शाळेत नाही गेला, 7वी फेल आहात, 8वी फेल आहात, तरी तुम्ही इथे एकदा येऊन आवर्जून भेट द्या. हा मानपाडा इथे चालतो कोर्स, तिथे येऊन एकदा भेटा. एकदा इथे मोफत दिला जातो, त्याच्यामुळे तुम्ही 2 तास बसा, बघा कसं शिकवलं जातं. तुमच्या गोष्टींना वाव दिला जातो, तुमच्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. तुम्हाला न्यूनगंड येईल असं काही वागवलं जात नाही. नाही आलं तर तुम्हाला काही असं आपल्याला असं वाटतं की मला येत नाही आहे, मला जमणारच नाही, पण तो आपला आत्मविश्वासही इथे जागवला जातो. तर माझी प्रत्येक महिलाला अशी विनंती आहे की तुम्ही एकदा तरी इथे या आणि ह्या संधीचा लाभ घ्या आणि थोडं तरी कॉम्प्युटर शिका, ज्याने तुम्ही मुलांनाही शिकू शकता. नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असा प्रतिसाद जो आहे तो गृहिणी वर्गातनं पण पाहायला मिळतोय. आणि आपण पाहिलं तर विविध वयोगटातील या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते जोडले गेलेले पाहायला मिळतात. अगदी 10वी 11वीचे विद्यार्थी असू द्यात किंवा गृहिणी असू द्यात, त्यांचा देखील यामध्ये आपल्याला सहभाग पाहायला मिळतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या पुढाकारातनं आपण पाहू शकतो या ठिकाणी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि मोफत सेवा जी आहे ती विद्यार्थ्यांना आपल्याला दिली जाते. आपण पाहतोय विविध कोर्सेस आहेत जे लाखो रुपये खर्च करून शिकले जातात, ते इथे आपल्याला पूर्णपणे मोफत मिळतात. आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. मॅडम, काय सांगाल, तुम्ही कुठून आला आहात आणि तुमचं नाव काय आणि तुम्ही इथे कोणता कोर्स शिकताय त्याबद्दल काय माहिती द्याल? नमस्कार मॅडम, माझं नाव विद्या रेपाळे आहे. मी मानपाडा शिवाजीनगर इथून आली आहे आणि इथे मी टायपिंग MSCIT म्हणजे कॉम्प्युटरचे सर्व क्लासेस इथे शिकवले जातात. 17 फेब्रुवारीपासून हा क्लास चालू झाला आणि तेव्हापासून अगदी म्हणजे बाहेर प्रायव्हेट ठिकाणी पण असं एकदम लक्ष देऊन शिकवलं जाणार नाही मॅडम, इतकं छान इथे शिकवलं जातं. आणि हे इतके महागडे कोर्सेस आहेत आणि निलेश सांबरे सरांच्या माध्यमातून आम्हा सर्व लेडीजसाठी मोफत आहेत. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत मॅडम, कारण एवढे मोठे कोर्सेस आणि एवढ्या मोठ्या महागड्या किमतीचे कोर्सेस घरातले लोक करून देणार नाहीत. पण जेव्हा इथे मोफत मिळते तेव्हा आम्ही स्त्रिया घरातून चूल आणि मूल सोडून इथे शिकण्यासाठी आलो आहोत आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टीचा. नक्कीच तुम्ही आता एका चौकटीतनं बाहेर आलात. आपण पाहतोय की चूल मूल फक्त न राहता आपण एक स्टेप पुढे गेलोय. तर तुम्हाला घरच्यांकडनं कसा पाठिंबा होता आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही इतर ज्या गृहिणी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
नक्कीच मॅडम, घरामधून आधी बाहेर निघायला सुद्धा मला परमिशन नव्हती ॲक्च्युली. पण जेव्हाच निलेश आंबरे सरांचा हा प्रोजेक्ट मानपाड्यापर्यंत येऊन पोहोचला तेव्हा आम्हीच नाही तर माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणींना सुद्धा आम्ही सांगून आम्ही सगळ्याजणी एकसाथ येऊन इथे क्लासमध्ये जॉईन झालो आहोत आणि अजूनही आम्ही लोकांना सांगतोच आहोत. विविध प्रकारचे कोर्सेस इथे घेतले जातात, फक्त कॉम्प्युटरच नाही तर सगळ्या प्रकारचे शिवण क्लासेस वगैरे सगळे कोर्स आम्ही करतो. शिवण क्लासेसचा उल्लेख केला तर तिथे पण तुम्ही योगदान देताय का? तेही तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे का? समजा जर तुम्ही नसाल जात तर तुम्हाला ते खरंच करावंसं वाटणार आहे का? आता कोर्स तुम्ही कम्प्युटर कोर्स शिकत आहात, पण इतर ज्या काही ऍक्टिव्हिटीज जिजाऊच्या माध्यमातून चालतात तर त्याचा तुम्हाला सहभाग कसा आहे? एकदम छान मॅडम. पण आता टाईमनुसार आम्हाला जेवढे ॲडजस्ट होतं तेवढं आम्ही आमचा वेळ देऊन जेवढे कोर्सेस करता येतील तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आता सध्या तरी. नक्कीच आपण पाहू शकतो सध्या आपण ठाण्यातील मानपाडा येथे आहोत आणि आपण पाहिलं तर संपूर्ण मोफत प्रशिक्षण या ठिकाणी संगणकाचं दिलं जाते. अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, मग ते टॅली असू द्यात किंवा सरळ सेवा स्पर्धेसाठी असू द्यात किंवा त्यासोबतच टायपिंग असू द्या, ज्या मोठमोठ्या परीक्षेसाठी लागणाऱ्या जे काही कोर्सेस आहेत ते या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे मोफत पाहायला मिळतं. काही विद्यार्थी वर्ग देखील आपल्यासोबत जोडला गेला आहे. काय सांगशील, तुझं नाव काय, तू इथे आज काय शिकतो आहेस आणि तुला एकंदरीत कसं वाटतंय? मोफत पूर्ण प्रशिक्षण आहे. माझं नाव गणेश मटकर आहे. मी मानपाड्यात राहतो. मी इथे कम्प्युटर टायपिंगसाठी येत आहे, मराठी आणि इंग्लिश दोघांसाठी. इथे तुला आल्यावर काय म्हणजे फरक जाणवला? शिक्षकांचा असू द्यात किंवा अभ्यासक्रमाविषयी असू द्यात, कसं सगळं मॅनेज करतोस? ॲक्च्युली ते सर्व काही मोफत आहे आणि ते सरही खूप सपोर्टिव्ह आहेत. जे काय डाऊट्स नेहमी नीट सांगतात. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी विद्यार्थी वर्गातनं देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो. आपण पाहू शकतो या ठिकाणी काही लहान मुलं देखील बसलेली पाहायला मिळतात. ते देखील या ठिकाणी जे कोर्सेस आहेत त्याचा लाभ घेताना पाहायला मिळतात. तुम्हाला देखील या मोफत प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच जिजाऊ संस्थेच्या या अभ्यासिकाला, मानपाडा येथील अभ्यासिकाला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि विविध जे मोफत कोर्सेस जे तुम्हाला लाखो रुपये खर्च करून बाहेर फीज आकारली जाते ते इथे पूर्णपणे मोफत दिलं जाते. आपण पाहतोय विद्यार्थीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिजाऊच्या माध्यमातून, अर्थात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून, यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मोफत प्रशिक्षण केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी असे अनेक विद्यार्थी जे आहेत, त्यासोबतच गृहिणी वर्ग आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण या ठिकाणी या मोफत प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.